मुक्ताने दादाचं आव्हान स्वीकारलंय, पण तिला वाटतं तितकं सोपं नाहीये ते. दाजीनी त्या दोघांसाठी आपली घरची चूलच बंद केलीये. आता जो काही तमाशा होईल ना, तो बघायला मला इतकी मज्जा येणार आहे. पण त्या तमाशामध्ये तुझं तुणतुणं हलकं हलकं वाजवत राहा. ही काय सांगायची गरज आहे? राव दादांचं आव्हान स्वीकारून मुक्ताने खूप मोठी चूक केली आहे. तिला ना हे झेपणारच नाहीये. हिची फडफड ना लवकरच थांबेल. ही अडाणी आणि सारंगकडे पण जॉब नाही. कुठून आणणार पैसा? ही मुक्ता नक्की हरणारा. आणि हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाहीये. दोघही तोंडावर आपटणार आहेत. मुक्ता सोबत सारंग सुद्धा उपाशी मरणार. मला तर दोन गोष्टींचा आनंद होतोय. कोणत्या? एक तर मुक्ता हरणार आणि दुसरं म्हणजे या घरातून ती कायमची निघून जाणार. आणि तिसरा एक महत्वाचा आनंद विसरलीस तू आई. कोणता? भाऊसाहेब नगरकरांचं उसळलेलं रक्त आणि झालेलं परिवर्तन. हो ना. भाऊनी त्या दोघांना अजिबातच पाठिंबा दिला नाही. हो ना. आणि आपल्याला वाटलं बरं झालं तुटलं त्यांचं कुटुंब. शिबाई, आपला डावच फसला. नाही, आपला डाव असा तसा फसणार नाही. तू नको टेन्शन घेऊस. अरे पण ते भाऊसाहेब नगरकर तुझे वडील आहेत कुठं? आई, सांगितलं तर तुझा विश्वास बसणार नाही. म्हणजे ते आउट हाऊस मध्ये गेलेत सारंग आणि मुक्तावरती लक्ष ठेवायला. का? अगं, दादांचं चॅलेंज स्वीकारून ते कोणती लबाडी तर करत नाहीत ना हे बघायला गेलेत. म्हणजे बाहेरून पैसे आणतील उधार घेऊन आणि सांगतील आम्ही कमवले म्हणून. अरे काय सांगतोस काय? त्यांनी एवढा विचार केला? म्हणून म्हटलं ना तुझा विश्वास बसणार नाही. खरंच रे बाबा, नाहीच बसत आहे. हे देवी आई, त्यांना असंच गुंडा पुरुष करून ठेव ग बाई. तुझे 11 मंगळवार करेन ग आई. आई, मला तर त्यांचा पहिल्यांदा अभिमान वाटतोय. मला तर काय वाटतंय काय सांगू तुला मी. पण बरं झालं, आता राव दादांना सांगायला खूप काही मिळालं. असं मीठ मसाला लावून सांगूया ना की या दोघांना आपण घरात आणि आउट हाऊस मध्ये झापलं म्हणून. तुम्ही दोघंही माफ करा मला. मी सगळ्यांसमोर तुमच्याशी असा वागलो. हो भाऊ काका, तुम्ही माफी काय मागताय? आपलं जसं ठरलं होतं तसं वागलाय तुम्ही. हा, ओके. म्हणूनच मी म्हणते, तुम्ही माझ्या अण्णांसारखेच आहात. तसंच इनम्र, दयाळू, मायाळू. तुम्ही असला ना की ते काय माझ्या सोबत असंच वाटीत राहतं मला. आणि भाऊ काका, अहो काय अनबिलिव्हेबल ऍक्टिंग केली यार तुम्ही. म्हणजे आधी मला असं खरंच वाटलं की आता काका येणार आणि आपल्या बाजूला बसणार. नंतर अचानक तुम्ही असे काही चेंज झालात ना, मला वाटलं भाऊ काकांना काय झालं, ते खरोखर चिडले की काय. वय अरे, आधी माझी सुद्धा ती ही होत नव्हती, हिम्मत होत नव्हती. नंतर गायत्रीचा चेहरा डोळ्यासमोर आला. विचार केला, मला कोणी या घरातून हाकलून दिलं ना तरी चालेल, पण त्या लेकराच्या वाट्याला हे नको, काय म्हणतो वनवास नको. आणि मग काय काका, हे बघा, ह्या घरातून तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही. आम्ही दोघं तसं होऊच देणार नाही. फक्त कसं आहे ना, तुम्ही आम्हाला जो पाठिंबा देताय ना, त्यामुळे तुम्हाला थोडं सतर्क राहावं लागेल. आपल्याला परत हे सगळं असं सावरासावर करायचा चान्स मिळणार. सारंग, आता इथून पुढे तू बघच नुसतं काय होतंय ते. अरे, रावसाहेब घरात नसताना हा भाऊसाहेब कसा आता रावसाहेब बनून घरभर वावरतो बघच तू. काका तुम्ही म्हणणार. आणि हो, मी काय म्हणतो, माझ्याकडे थोडे पैसे आहेत, ते तुम्ही ठेवा. अहो नाही नाही नको काका. अहो खरंच नको. आम्ही ठरवलंय तसंच करणार. स्वतःच्या
कष्टाने कमवून आणणार. अहो स्वतःला नाही ना फसवू शकत. आणि काका हे बघा, स्वतःला सिद्ध करण्याचा चान्स ना असं परत परत नाही मिळत. त्यामुळे ही संधी मी सोडणार नाहीये. ठीक आहे. हे पैसे तुमच्याकडेच ठेवा. अरे पण एक दिवसात तुम्ही काय करणार? पैसे कसे कमवणार? काका मायकडं माय संबळे. एकदा का तो खांद्यावर घेतला ना की त्याची पूर्ण जबाबदारी आई जगदंबा घेते. ती मला कधी निराश नाही करणार. मायकडं माय संबळे. एकदा का तो खांद्यावर घेतला ना की त्याची पूर्ण जबाबदारी आई जगदंबा घेते. ती मला कधी निराश नाही करणार. मुक्ता येऊया. आई तुझ्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नाही. मोठ्या मालकांनी आम्हाला आमची ताकद दाखवण्याची चांगली संधी दिलाय. तू पाठीशी आणि आम्ही सोबत असलो की काहीच अशक्य नाही. आजचा दिस लय महत्वाचा आहे. सावली बनून सोबत राहा. मुक्ताताई अजून घ्यायची का बिस्किट? अहो नाही नाही नको. एवढे दोघे मी थँक्यू झालं पण सारंग भावा तुला घ्यायचं का काही? नको यार, मला ना खूप टेन्शन आलं. टेन्शन नको घेऊ. ही मैद्याची बिस्किट नाही आहेत, गव्हाची बिस्किट आहेत. पोट नाही खराब होत. पप्पा तू डोक्यावर पडलायस का? मला कामाचं टेन्शन आलंय. बघ घराबाहेर तर पडलो पण आता लगेच काम कोण देणार? ह्याच्या रोजंदारीचं काय होणार? म्हणून तर हा आल्याचा चहा पितोय. म्हणजे डोकं चालतं ना पटपट. आयडिया